वाडा तालुक्यातील बिलोशी येथील काठोळेपाडा येथे असलेल्या सहारा फोम या कंपनीला आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पोहोचल्या होत्या, मात्र कारखान्यात बनणारा फोम हा त्वरित पेट घेत असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जळून खाक झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। आज रविवारी पहाटे 3 ते 4 छोटे स्फोट झाले, ज्यामुळे आम्ही झोपेतून उठलो व नंतर आग लागली असे कंपनीला लागून असलेल्या तेथील स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली। तर दुसरीकडे याच कंपनीच्या परिसरावरून टॉवर लाईन म्हणजेच अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या पसार झाल्याचे पाहायला मिळाले। तर जवळच रिलायन्स गॅस पाईपलाईन देखील गेल्याने मोठा धोका उद्भवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। स्थानिकांसह कंपनीतील कामगारांचा जीव देखील टांगणीला असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये या कंपनीच्या वरून टॉवर लाईन आणि जवळून गॅस लाईन देखील गेल्याचे दिसत आहे। एकीकडे शेतकऱ्यांनी टॉवर लाईन खाली किंवा गॅस पाईपलाईन जवळ काम केले तर प्रशासनाकडून गुन्हे देखील दाखल झाले आहेत, मात्र अशा या कारखान्यामुळे आग लागल्यानंतर मोठा धोका उद्भवू शकतो हे माहीत असताना देखील अशा कंपन्यांना परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आला असा सवाल देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। यावर प्रशासन आता कोणती कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे।